नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या प्रकरणाची माहिती बघणार आहोत. मानवी वस्ती कुठे होते आणि भूमीचं कशा प्रकारे उपयोजन केलं जातं याची माहिती या पाठामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सर्वात प्रथम मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन या पाठाच्या सुरुवातीला एक आकृती दिलेली आहे. आकृती क्रमांक 3.1. सर्वप्रथम या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला त्या आकृतीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. तुम्ही जर आकृतीचं निरीक्षण केलं तर तुम्हाला बघायला मिळेल की आकृतीमध्ये अ, ब, क, ड आणि ई अशी आद्याक्षरं दिसत आहेत. आता या अक्षरांनी काय माहिती पुरवलेली आहे तर जे हे ठिकाण आहे हे ठिकाण पर्वत माथ्यावरचं ठिकाण आहे. या संपूर्ण आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला पर्वत दिसेल, पठारी प्रदेश दिसेल, पर्वताच्या पायथ्याजवळचा भाग दिसेल, नदी दाखवलेली आहे. मग या आकृतीमधलं हे जे ठिकाण आहे हे ठिकाण पर्वताच्या माथ्यावरचा भाग दाखवतोय. हे जे ठिकाण आहे हे पर्वताच्या पायथ्याजवळचं ठिकाण आहे. आणि क आणि ड ही जी दोन ठिकाणं आहेत या दोन ठिकाणांच्या मधून नदी वाहते. त्यामुळे नदीच्या किनाऱ्यावरचे हे दोन प्रदेश आहेत, क आणि ड हा भाग. आणि ई हा जो भाग आहे या भागामध्ये डोंगर उतारावरून येणारं पाणी आणि नदीचं पाणी, त्यामुळे इथे साधारणतः पूर परिस्थिती निर्माण होण्यासारखा तो एक भाग दाखवलेला आहे, ई हा भाग. आता ही जी आकृती आहे या आकृतीवर काही प्रश्न विचारलेत. आपण या आत्ता दिलेल्या मी माहितीच्या आधारे तुम्हाला या आकृतीवरच्या प्रश्नांची उत्तरं बघायचेत. आपण त्याची देखील चर्चा करणार आहोत. आता आकृती क्रमांक 3.1 मधील चित्राचं निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे अ, ब, क, ड, ई पैकी कोठे मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल आणि का? म्हणजे जर उत्तर असेल की या ठिकाणी या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होऊ शकते तर आपल्याला का ते पण सांगायचं आहे. आता मी तुम्हाला अ, ब, क, ड, ई ही जी ठिकाणं आहेत ही कुठे आहेत हेचं स्थान तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे जे ठिकाण आहे हे पर्वताच्या माथ्यावरचं आहे. या ठिकाणी जर पर्यटन व्यवसाय असेल तरच वस्ती निर्माण होऊ शकेल, अन्यथा सर्व पर्वतीय माथ्यावरती मानवी वस्ती निर्माण होत नाही. हे ठिकाण जे आहे ते पर्वताच्या पायथ्याशी आहे. तिथे सुद्धा जर पशुपालन व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायावर आधारित असलेली लोक असतील तरच तिथे निवास करतील. क आणि ड ही दोन ठिकाणं मात्र निश्चित मानवी वस्ती होऊ शकेल अशी ठिकाणं आहेत, कारण नदीच्या आजूबाजूचा हा भाग असल्यामुळे साहजिकच आहे तिथे पाण्याची उपलब्धता आहे, सुपीक जमीन असते, शेती हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे क आणि ड या ठिकाणी निश्चित मानवी वस्ती निर्माण होऊ शकेल. आणि ई हे जे ठिकाण आहे या ठिकाणी मात्र मानवी वस्ती निर्माण होणार नाही. दुसरा प्रश्न आहे वरीलपैकी कोणत्या ठिकाणी वस्त्यांची निर्मिती होणार नाही आणि का? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं आणि ब या ठिकाणी कमी प्रमाणात वस्ती निर्माण होईल, पण नक्की निश्चितपणे वस्ती निर्माण न होणारं ठिकाण ई हे आहे. त्याचं कारण काय तर डोंगर माथ्यावरून येणारं पाणी आणि नदीचं पाण्याचा पूर्ण मोठा प्रवाह, यामुळे त्या भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते, दलदल निर्माण होऊ शकते. त्यामुळे तिथे शेतीही करता येणं शक्य नाही आणि मानवाला ज्या दैनंदिन गरजा असतात त्या पूर्ण करणं पण अशा परिस्थितीमध्ये कठीण जातं. त्यामुळे ई या ठिकाणी मानवी वस्ती निर्माण होणार नाही. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे वरीलपैकी वस्ती निर्मितीकरता कोणकोणते घटक कारणीभूत ठरू शकतात असं तुम्हाला वाटतं? आता जर या आकृतीचा विचार केला तर आपण बघितलं
की ते नेमकं ठिकाण कुठे आहे. पर्वताच्या माथ्यावर आहे का, पर्वताच्या पायथ्याशी आहे का, नदीच्या आजूबाजूला आहे का, एखाद्या पूर आणि दलदल येणाऱ्या परिस्थितीमध्ये आहे, यावर अवलंबून आहे. म्हणजेच ते ठिकाण किंवा ते स्थान कोणतं आहे यावर वस्ती निर्मिती अवलंबून असते. तसंच तिथे पाण्याची उपलब्धता आहे का, दैनंदिन गरजा आणि व्यवसाय पूर्ण करण्यासाठी जे पाणी लागतं ते आहे का, पर्वतीय भाग आहे, पठारी भाग आहे का, मैदानी भाग आहे, तिथलं हवामान कसं आहे, आजूबाजूचं जे वातावरण आहे, जंगल आहे का, घनदाट वनं आहेत, या सगळ्या गोष्टींचा परिणाम वस्ती निर्मिती करता होऊ शकतो. हे सगळे घटक त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. चौथा प्रश्न आहे, वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांसोबतच आर्थिक घटक कारणीभूत ठरू शकत असतील का. आता बघा, आर्थिक घटकांवरच मानवाचं जीवन अवलंबून असतं. प्राकृतिक घटक आहेत आणि अर्थव्यवस्था जर त्या भागातली प्रबळ नसेल, मजबूत नसेल, उदरनिर्वाहाची साधनं नसतील किंवा रोजगार उपलब्ध नसेल, तर साहजिकच आहे उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या गरजा जर पूर्ण करता येत नसतील, त्यासाठी लागणारं काम करायला तिथे जर घटक उपलब्ध नसतील, तर आर्थिक घटक नसले तर तिथे वस्ती निर्माण होऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, नैसर्गिक गोष्टी मानवाच्या जीवनावर प्रभाव पडतात, पण वस्ती निर्माण केल्यानंतर दैनंदिन गरजा भागवण्यासाठीचा रोजगार हा उपलब्ध नसला तर अशा ठिकाणी आर्थिक घटक कमकुवत होईल आणि साहजिकच मानव तिथे राहण्यासाठी उत्सुक होणार नाही, त्याला त्या भागाचं आकर्षण वाटणार नाही. त्यामुळे वस्ती निर्मितीवर प्राकृतिक घटकांबरोबरच आर्थिक घटक पण कारणीभूत ठरतात. पाचवा प्रश्न आहे, प्राकृतिक घटकांचा वस्तीतील आर्थिक क्रियांवर परिणाम होऊ शकतो का. नक्कीच होऊ शकतो. त्याचं कारण आहे, जर शेती असेल तर त्यासाठी सुपीक मृदा लागते, पाणी लागतं. पशुपालनाचा व्यवसाय असेल तर त्यासाठी वनं पाहिजेत, गवताळ प्रदेश पाहिजेत. पर्यटनाचा व्यवसाय असेल तर त्यासाठी चांगलं निसर्ग सौंदर्य पाहिजे. याचाच अर्थ असा, एखादा उद्योगधंदा असेल तर त्यासाठी पाण्याची उपलब्धता लागते. एखादा उद्योगधंद्यासाठी सखल भाग, उंच सखल भाग चालत नाही तर सपाट मैदानी प्रदेश लागतो. याचाच अर्थ प्राकृतिक घटकांशिवाय या आर्थिक क्रिया होऊच शकत नाही. समजा मासेमारी ही आर्थिक क्रिया असेल तर त्यासाठी नदी, तलाव, समुद्र या गोष्टींची गरज असते, सरोवरांची गरज असते. याचाच अर्थ कुठलीही आर्थिक क्रिया ही प्राकृतिक घटकांच्यावर अवलंबून असल्यामुळे साहजिकच आहे प्राकृतिक घटकांचा या आर्थिक क्रियांवर विशेष परिणाम होतो. सहावा प्रश्न आहे, एखाद्या क्षेत्रात वस्ती निर्मितीसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांची यादी करा. आपण आत्ता हे जे 5 प्रश्न बघितले, यावरून तुम्ही वस्ती निर्माण करण्यासाठी, मानवाला राहण्यासाठी अनुकूल घटक कोणते आहेत याचा विचार करून हे उत्तर लिहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणचं स्थान, जिथे मानवाला वस्ती करायची आहे ती, तिथलं हवामान, तिथलं जमिनीचा भूरचना कशी आहे, उंच सखल भाग आहे का, सपाट मैदानी प्रदेश आहे, पठारी प्रदेश आहे, ते जमीन किंवा मृदा ही सुपीक का नापीक हेही त्यावर अवलंबून असतं. पाण्याची उपलब्धता आहे की नाही, गवताळ प्रदेश आहे की नाही, किंवा प्राणीजीवन तिथलं कसं आहे, अनेक घटक वस्ती निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात. तसंच याचबरोबर प्राकृतिक घटकांबरोबरच आर्थिक क्रिया पण तिथे योग्य प्रमाणात आहेत की नाही, रोजगार मानवाला उपलब्ध आहे की नाही, उदरनिर्वाहाची सोय होण्या इतकी आर्थिक क्रिया तिथे उपलब्ध होऊ शकते की नाही, या सगळ्या घटकांचा एखाद्या ठिकाणी वस्ती निर्मितीसाठी उपयोग होतो. वस्ती निर्मितीसाठी हे घटक कारणीभूत असू शकतात. आता पुढचा मुद्दा बघा, की मानव वस्ती निर्माण करतो एखाद्या ठिकाणी आपण बघितलं, त्याचं कारण काय, तर मानव हा समाजशील प्राणी आहे.
तो नेहमी समूहाने राहणं पसंत करतो. नेहमी ते एकमेकांवरती मानव अवलंबून असतो. एकटं राहणं हा मानवाचा स्वभाव नाही. मग त्यातूनच पुढे कुटुंब आणि इतर अनेक कल्पना आल्या आणि सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक गरजा निर्माण झाल्या. या सामाजिक गरजेतूनच अनेक लोक एखाद्या ठिकाणी एकत्र येऊन विशिष्ट पद्धतीने घरं बांधतात आणि अशा घरांच्या मांडणीलाच वस्ती असं म्हणतात. जेव्हा लोक अशी एकत्र येऊन एखाद्या ठिकाणी राहतात सामाजिक गरजेतून, तेव्हा ते विशिष्ट पद्धतीने घरं बांधतात. तुम्ही बघितलं असेल कोकणातली घरं एखाद विशिष्ट पद्धतीची आहेत, घाटमाथ्यावरची घरं विशिष्ट पद्धतीची आहेत. मग ही अशी विशिष्ट पद्धतीने घरं बांधतात आणि अशा घरांच्या मांडणीला मग ती 5-25 घरं असतील किंवा 100 घरं असतील, पण त्यातूनच एक वस्ती निर्माण होते. मानवी अधिवास हा वस्त्यांच्या स्वरूपात आढळतो. मानवाचं राहण्याचं ठिकाण हे वस्त्यांच्या स्वरूपात आढळतं. मग ते एक घर असेल किंवा मोठ्या शहरापर्यंतचा भाग असेल, पण या सर्व भागालाच मानवी वस्ती असं म्हणतात. आणि या वस्तीवरून असं निदर्शनास येतं असं आपल्याला लक्षात येतं की निवासासाठी तसंच त्यांच्या आर्थिक क्रियांसाठी काही प्रदेश व्यापले जातात आणि या ठिकाणी मानव राहतो, समूह जीवन जगतो आणि त्यांच्या आर्थिक क्रियाही करतो. बघा, आपण एखादी वस्ती बघितली, एखादा कारखाना असतो आणि त्या कारखान्यामध्ये काम करणारी जी लोकं असतात ती त्या कारखान्याच्या आजूबाजूलाच वस्ती करतात, तिथे राहतात. म्हणजेच आर्थिक क्रियांसाठी, रोजगारासाठी काही प्रदेश व्यापले जातात आणि मग तिथे काम करणारी लोकं त्या ठिकाणी राहतात, एकत्र जीवन जगतात आणि त्यातून त्यांच्या आर्थिक क्रिया म्हणजे त्यांना रोजगारही उपलब्ध होतो. तसंच मानवी वस्तीच्या स्थानावर कुठे वस्ती करतात मानव त्याच्या स्थानावर प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय घटकांचा देखील परिणाम होतो. नेहमी लक्षात ठेवा, जिथे राजकीय अशांतता आहे, जिथे आर्थिकदृष्ट्या रोजगार उपलब्ध नाही आहे मोठ्या प्रमाणात, जिथे सांस्कृतिक भावना जपल्या जात नाहीत किंवा नैसर्गिक गोष्टी अनुकूल नाही आहेत, त्या ठिकाणी मानव वस्ती करत नाही. या सर्व गोष्टी अनुकूल असतील, प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय घटक, तरच त्या ठिकाणी मानव वस्ती करतो. मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधातून वस्त्यांची निर्मिती होते. मानव निसर्गावर अवलंबून आहे, पर्यावरणावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यावरणातून मिळणारी अनुकूलता मानवाच्या प्रगतीला सहाय्य करते आणि म्हणूनच मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधामधूनच वस्त्यांची निर्मिती होते. प्राकृतिक घटक जसं उंच सखलपणा, समुद्रसपाटीपासूनची उंची, मृदा, हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी इत्यादी घटक वस्तीचे अंतर आणि प्रकार यावर परिणाम करतात. हवामान, जलप्रणाली, भूजल पातळी, पाणी किती आहे, हवामान अनुकूल आहे की नाही, तसंच भूरचना कशी आहे, उंच सखलपणा आहे का, समुद्र सपाटीपासून त्या प्रदेशाची किंवा त्या स्थानाची उंची किती आहे, या सर्व घटकांचा वस्तीचं अंतर आणि प्रकार यावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, कोरड्या हवामान प्रदेशात पाणी हा महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच तिथे असणारी वस्ती ही पाण्याच्या स्रोतांजवळ वसलेली असते. जिथे पाणी लवकर कमी श्रमात उपलब्ध होऊ शकेल अशा ठिकाणी पाण्याचे जिथे स्रोत आहेत तिथेच घरं बांधली जातात. याचाच अर्थ हवामानाचा, जलप्रणालीचा, भूजल पातळीचा सगळ्याचाच वस्तीच्या अंतरावर आणि त्याच्या प्रकारावर परिणाम होताना दिसतो. काही वेळा सामाजिक घटक वस्ती विखंडित करण्यास कारणीभूत ठरू शकते. काही वेळेला मतभेद असतात, काही वेळेला संघर्ष होतो, त्यातून दंगलीसारखी परिस्थिती निर्माण होते. मग साहजिकच त्यामुळे वस्ती विखंडित होते. एका ठिकाणी राहतात ते सुरुवातीच्या काळात, पण त्यानंतर मात्र ती वस्ती विखंडित होते. पूर्वी क्षेत्र आणि प्रदेश काबीज केले जात असत किंवा बाहेरील लोकांकडून वारंवार आक्रमणे होत असत. त्यामुळे बऱ्याच काळापासून
सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्रित वस्त्यांच्या विकासाला सुरुवात झाली. म्हणजेच काय, तर पूर्वीचा जर विचार केला आपण, तर पूर्वी आजूबाजूचे जे शत्रू होते, फार पूर्वी, आत्ताचा हा विषय नाही, पूर्ण जेव्हा हिंदुस्थान एकत्र होता, अखंड हिंदुस्थान होता, तेव्हा तेव्हा बाहेरचे राज्यकर्ते आपल्यावरती आक्रमण करायचे आणि मग त्यांच्या आक्रमणापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी आपोआपच केंद्रित वस्त्यांच्या विकासाला सुरुवात झाली. एकत्रित राहिलं तर आपण सुरक्षित राहू शकू, एकत्रित राहिलं तर आपण शत्रूला विरोध करू शकू, शत्रूचं आक्रमण परतवून लावू शकू. या एकाच हेतूने केंद्रित वस्त्यांच्या विकासाला सुरुवात झाली, कारण त्यावेळेला या आक्रमणाचा खूप धोका निर्माण होत होता.